या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी, जिंकलेल्या 18 जागांकरता वाटाघाटी कशाला असा सवाल या ठिकाणी रामदास कदम यांनी लोकशाही मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत भाजपला विचारलेला आहे। निवडून आलेल्या 18 जागांकरता वाटाघाटी कशाला करायचा असा थेट सवाल रामदास कदम यांनी भाजपला उपस्थित केलेला आहे। अनेक जागांवरून सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये द्वंद्व हे सुरू आहे। सेनेचे मतदारसंघ हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जातोय असं देखील रामदास कदम म्हणतात। काही दिवसांपासून रामदास कदम यांनी थेट भाजपच्या विरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केलेली असताना आज जागा वाटपासाठी आता 18 जागांकरता वाटाघाटी कशाला, जिंकलेल्या ज्या 18 जागा आहेत शिवसेनेनं त्या 18 जागांकरता वाटाघाटी कशाला असा थेट सवाल लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीत आता रामदास कदम यांनी भाजपला विचारलेला आहे। हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जातोय सेनेचे काही मतदारसंघ असं देखील रामदास कदम म्हणतात। भाजप उमेदवार निवडून येतील का असा देखील सवाल या ठिकाणी रामदास कदम यांनी केलेला आहे। मावळ छत्रपती संभाजीनगर यवतमाळ मतदारसंघ सेनेकडून कितीही विरोध झाला तरी योगेश कदमांना निवडून आणेन असं देखील रामदास कदम म्हणतात। तर भाजप उमेदवार निवडून येतील का, सेनेनं जर मतदान केलं नाही तर भाजप उमेदवार निवडून येतील का असा सवाल रामदास कदम उपस्थित करतायत। मावळ छत्रपती संभाजीनगर यवतमाळ या मतदारसंघ जे आहेत ते सेनेकडून हिसकावून घेतले जात आहेत असं रामदास कदम यांनी थेट लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे। शिवसेनेने लढावं की धैर्यशील पाटील तुमच्याकडे विद्यमान खासदारांच्या अगेन्स्ट येऊन विचारतात, ही अडचण आहे? सुतार साहेब, भावना गवळीचा मतदारसंघ आज अडचण असं मला लक्षात येते, समोर दिसतंय। जी बिलकुल। आमचा मावळ मतदारसंघ शिवसेनेचा अडचण असं मला लक्षात येते। बिलकुल। आमचं संभाजीनगरचे आमचे 3-3, 4-4 आमदार असताना तो मतदारसंघ आमचा अडचण येतोय असं माझ्या लक्षात येतंय। रायगड अडचण आहे असं लक्षात येतंय, रत्नागिरी अडचण आहे असं लक्षात येतंय आणि हे अनंत मी स्टेटमेंट दिली ती एकटा रामदास कदमचा मुलाचा मतदारसंघ म्हणून बोललो नाही, लक्षात घ्या आपण। बिलकुल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।